मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 2.1 जी आहे ती कंप्लीट केलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकला सुरुवात करतो आहोत. यापूर्वी जे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन संदर्भात जे बेसिक काही शिकलेलो आहोत त्याचा या ठिकाणी यूज होणार आहेच. कारण आपण कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे प्रूफ आहे किंवा त्याचे जे वेगवेगळे व्हेरियस अँगल्स होते ते आपण विथ द हेल्प ऑफ सर्कल प्रूफ केलेला आहे. म्हणजे ज्यात आपण स्टँडर्ड युनिट सर्कल जे आहे ते वापरलेलं आहे, ज्यात त्याचा सेंटर जो आहे तो ओरिजिन असेल आणि रेडियस जी आहे ती 1 युनिट असेल. अशा प्रकारच्या सर्कलला आपण स्टँडर्ड युनिट सर्कल असं म्हणणार आहोत. त्याच्याच सहाय्याने आपण परत एक नवीन फॉर्म्युले बनवणार आहोत जे आपण 10th स्टँडर्डला देखील पाहिलेले आहेत. 10वीला असताना त्यांची प्रूफ देखील आपल्याला होती, परंतु आता परत आपल्याला त्यांचं प्रूफ जे आहे ते सर्कलच्या सहाय्याने प्रूफ करायचं आहे, जे आपण त्यावेळेला वेगळ्या मार्गाने प्रूफ केलेलं होतं. आता आपल्याला युझिंग स्टँडर्ड युनिट सर्कल त्याला प्रूफ करायचं आहे. तर त्याला आपण म्हणणार आहोत फंडामेंटल आयडेंटिटीज. हे 3 फॉर्म्युले आहेत ज्यांचा यूज करून आपण खूप सारे एक्झाम्पल जे आहेत ते पुढे सॉल्व्ह करणार आहोत. तर फर्स्ट आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. याचं प्रूफ जे आहे ते आपण युझिंग स्टँडर्ड युनिट सर्कल आहे म्हणून सर्कल आधी काढलेला आहे, ज्यात त्याची जी रेडियस आहे ते आपण 1 युनिट घेणार आहोत. आणि आपली जी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे त्या सिस्टीम नुसार एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस या ठिकाणी ओरिजिन असणार आहे. आपण असा एक अँगल कन्सिडर करतो आहोत AOB, ज्याचे मेजरमेंट जे आहे ते थीटा आहे असं आपण तात्पुरत्या स्वरूपात मानलेलं आहे. आणि शिवाय हा P ऑफ एक्स वाय असा पॉईंट घेतला आपण की जो याच्या टर्मिनल आर वरती देखील आहे, म्हणजे OB वरती देखील आहे. आणि शिवाय हा जो सर्कल आहे सर्कल वर देखील तो आहे, असा आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कन्सिडर केलेला आहे आपल्या माहितीकरिता. म्हणून ही लेंथ जी आहे O पासून P पर्यंतची, therefore लेंथ ऑफ OP इज इक्वल टू काय असणार आहे 1. आणि बाय डेफिनेशन आपण जी डेफिनेशन शिकलेलो आहोत, डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, या डेफिनेशन नुसार आपल्याला कॉस थिटा आणि साइन थिटा डायरेक्ट लिहिता येतो. त्यात मग आपल्याला माहिती आहे की साइन थिटा इज इक्वल टू y अँड कॉस थिटा इज इक्वल टू x. अशा पद्धतीने आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे 2 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत 6 पैकी ते डायरेक्टली y आणि x मिळणार आहेत, म्हणजे जे आपले हे कोऑर्डिनेट देखील आहेत. आता यांच्या सहाय्याने आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आता हा जो ओरिजिन दिसतोय, ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 0 आणि याचे कोऑर्डिनेट्स आहेत xy आणि xy आपण आता लिहिलेले आहेत साइन थिटा आणि कॉस थिटा. तर त्यानुसार आता इथे आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया. बाय डिस्टन्स फॉर्म्युला काय होईल बघा, जर डिस्टन्स फॉर्म्युला आपला या ठिकाणी आपण केला, आता आपल्याला लेंथ ऑफ OP जी आहे ती काढायची आहे युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. तो कसा आहे डिस्टन्स फॉर्म्युला, x मायनस x1 मायनस x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. यात व्हॅल्यूज पुट करूयात. आता लेंथ ऑफ OP आपण म्हटल्याप्रमाणे इथे 1 आहे, तर 1 येईल आणि स्क्वेअर रूट ऑफ आता x1 x2 आणि y1 y2 हे काय असतील आपले हे जे कोऑर्डिनेट्स आहेत. हा पहिला कोऑर्डिनेट्स म्हणजे आपला x1 आपण हे मानले इकडे किंवा इकडे दोघींपैकी काही, तर हा x1 हा x2 असेल, हा y1 तर हा y2 असेल. म्हणजे अशा वेळेला x1 जो आहे तो आपण जर समजा x कन्सिडर केला तर x मायनस इथे येईल 0 स्क्वेअर प्लस y मायनस 0 स्क्वेअर इक्वल टू फायनली हा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मिळेल. आणि जर स्क्वेअरिंग दोघी साईडला केली तर आपल्याला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 1 मिळतो आहे. आता आपण जस्ट जे प्रूव्ह केलेलं आहे की साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा इक्वल टू काय आहे ते जर याच्यात टाकलं तर आपला पहिला जो फॉर्म्युला आहे तो डायरेक्टली प्रूव्ह होतोय. तर x इज इक्वल टू आपण कॉस स्क्वेअर थिटा जर पुट केला तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस y इज इक्वल टू आपण जर साइन स्क्वेअर थिटा झाला तर इक्वल टू 1, म्हणजे हाच आपला फॉर्म्युला तयार झाला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा असेल आपला फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी. सेकंड प्रूफ करायचं असेल तर आता ऑफकोर्स आपल्याकडे जे काही आता मिळवलेलं आहे आपण याचाच आपण युज करणार आहोत. यात समजा आपल्याला आता 1 प्लस मिळवायचं आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. टॅन म्हणजेच y अपॉन x असतो. मग आपण ते दिलेलं जे काही असेल याच्यामध्ये x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 1 याला डिव्हाइड करा, डिव्हाइड बोथ साइड बाय x स्क्वेअर. जर याला x स्क्वेअर डिव्हाइड केलं, x स्क्वेअर डिव्हाइड करण्यामागचं कारण आता एक साधी सरळ गोष्ट आहे की आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेफिनेशन्स आहेत. त्या टॅन थिटाची डेफिनेशन आहे y अपॉन x. मला इथे y अपॉन x आणायचा होता, परंतु y स्क्वेअर असल्यामुळे त्याला स्क्वेअरनेच डिव्हाइड करणं गरजेचं होतं, म्हणून आपण x स्क्वेअर डिव्हाइड केलं. इथे येईल 1 जेव्हा x स्क्वेअर डिव्हाइड केल्यानंतर प्लस हा येईल y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर, कारण इथे x स्क्वेअर कॅन्सल झाला, इक्वल टू येईल 1 अपॉन x स्क्वेअर.
अगेन आपण आता डेफिनेशन वापरणार आहोतच पुढे. हा y अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर येईल प्लस हा 1 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होईल इक्वल टू, तर इथे 1 प्लस बाय डेफिनेशन y अपॉन एक्स म्हणजेच काय आहे, टॅन स्क्वेअर थिटा इथे होईल, कारण टॅन थिटा म्हणजे y अपॉन एक्स आहे आणि 1 अपॉन एक्स म्हणजे ही डेफिनेशन आहे. परत डेफिनेशन नुसार आपला जो सेक थिटा आहे, सेक थिटा इज इक्वल टू आहे डेफिनेशन नुसार 1 अपॉन वाय, आणि इथे सॉरी 1 अपॉन एक्स, कारण तो कॉसचा रेसिप्रोकल आहे. मग इथे येईल सेक स्क्वेअर थिटा, कारण 1 अपॉन एक्स म्हणजे सेक थिटा आहे. या पद्धतीने हा सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी जो आहे तो प्रूव्ह होतोय. नेक्स्ट पुढे थर्ड जे आहे त्यात परत हाच जो रिलेशन आपण काढलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1, याच रिलेशनच्या साहाय्याने आपण इथे फक्त डिवाइड करताना मात्र डिवाइड बोथ साइड बाय वाय स्क्वेअर करणार आहोत. आता वाय स्क्वेअर डिवाइड केल्यावरती काय होईल बघा, हा इथे एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर गेट कॅन्सल्ड आणि 1 अपॉन वाय स्क्वेअर. अगेन याला ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिला, एक्स अपॉन वाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू हा 1 अपॉन वाय ब्रॅकेट स्क्वेअर होईल. अगेन बाय डेफिनेशन, आता इथे ह्या टॅन सेकची डेफिनेशन आपण कॉसची लिहिली, साईनची लिहिली. सेम वे आपल्याकडे डेफिनेशन जे आहेत कॉटची देखील डेफिनेशन आहे, तर याचा रेसिप्रोकल आहे म्हणून एक्स अपॉन वाय, आणि कोसेकची देखील डेफिनेशन आहे आपल्याकडे, ते आहे 1 अपॉन वाय. यानुसार यात व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केल्या, हा एक्स स्क्वेअर एक्स अपॉन वाय म्हणजे कॉट म्हणजे स्क्वॉट स्क्वेअर थिटा प्लस 1, आणि हा 1 अपॉन वाय म्हणजे कोसेक म्हणजेच कोसेक स्क्वेअर थिटा. ज्याला जर थोडं व्यवस्थित लिहिलं तर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ही आपली थर्ड क्रमांकाची फंडामेंटल आयडेंटिटी आहे, ती आपल्याला या सहाय्याने प्रूव्ह करता येणार आहे. नेक्स्ट बघूया डोमेन, रेंज अँड पिरियडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. सुरुवातीला डोमेन आणि रेंजचा याचा मिनिंग आपण थोडक्यात समजून घेऊया, कारण याचा डिटेल स्टडी जो आहे तो आपल्याला पुढे करायचा आहेच, कारण याचं स्पेशल चॅप्टरच आपल्याला आहे सेट रिलेशन अँड फंक्शन म्हणून. त्याच्यामध्ये आपण डोमेन, रेंज आणि को डोमेन याचा मिनिंग बघणार आहोतच. पण तात्पुरत्या स्वरूपात डोमेन म्हणजे काय, तर आपल्याला जसं आता माहिती आहे की आपण जी थिटाची व्हॅल्यू घेतोय, फॉर एक्झाम्पल आपण 0 घेतोय, 30 घेतोय, 45 डिग्री घेतोय, तर हे ज्या व्हॅल्यूज आहेत या सगळ्या व्हॅल्यूजला आपण डोमेन म्हणणार आहोत. हा जे याचा सेट असेल ना, संपूर्ण याचा जो सेट तयार होईल 0 डिग्री 30 डिग्री आणि अप टू इन्फिनिटी आहे, हे सांगायचं काम नाही. थिटाची जी पण व्हॅल्यू असेल तो सेट म्हणजेच डोमेन असणार. आणि जेव्हा आपण त्या व्हॅल्यूज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये ठेवणार, म्हणजे जसं की साइन 0 आहे, साइन 30 आहे, साइन 45 आहे, या पद्धतीने जर आपण ठेवत गेलो तर ज्या प्रकारचे आपल्याला सेट मिळेल या सगळ्यांचा, साइन 0 1, साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 1/2, हा जो सेट आहे या सेटला म्हणणार आहोत आपण रेंज. म्हणजे थिटाच्या व्हॅल्यूचा सेट जो असेल तो असणार आहे डोमेन. याच्यासाठी आपण बघतो, या चॅप्टरसाठी, या टॉपिकसाठी आपण या गोष्टी लक्षात घेतो आहोत. या थिटाच्या व्हॅल्यूजचा सेट जो असेल तो असणार आहे डोमेन. आणि ज्या साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक जे आपले 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, यांच्यात आपण जेव्हा थिटाची व्हॅल्यू ठेवून जेव्हा त्याची व्हॅल्यूज फाइंड होईल किंवा टेबलनुसार आपण फाइंड करतो, त्या पद्धतीने ती फाइंड झालेली जी व्हॅल्यू आहे ती पॉसिबल व्हॅल्यूचा जो सेट असेल त्यांच्या सेटला आपण रेंज त्यावेळेला म्हणणार आहोत. आता जसं की बघूया तिथे फंक्शन साइन आहे, तर डोमेन आर, याचा अर्थ थिटाची तुम्ही काहीही व्हॅल्यू ठेवली आर मधून, म्हणजेच रिअल नंबर कुठलाही ठेवला तर येणारी व्हॅल्यू जी आहे म्हणजेच तुम्हाला साइन थिटा हा जो आहे तो -1 आणि 1 यांच्या दरम्यान मिळेल, म्हणजेच क्लोज इंटरव्हल -1 to 1. त्यानंतर कॉस थिटा असेल तर त्याची व्हॅल्यू आपण आर ठेवली, तसंच इथे तुम्हाला आर ठेवली, म्हणजे आर मधला कुठल्याही व्हॅल्यू जर ठेवली आपण थिटाची रिअल नंबर मधली, तर आपल्याला क्लोज इंटरव्हल -1 to 1 यांच्या दरम्यानच ती जी व्हॅल्यू आहे कॉस थिटाची मिळणार आहे. राहिली गोष्ट पिरियड म्हणजे काय, तर पिरियडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे काय, फंक्शन एफ इज सेड टू बी पिरियडिक इफ देयर एक्झिस्ट ऍट लीस्ट अ पॉझिटिव्ह नंबर p with the property that for all x and x plus p in the domain of f we have f of x equal to f of x plus p. ते डेफिनेशन नुसार बघायला कठीण वाटतंय पण अगदी इझी आहे. तर त्याचं मिनिंग काय आहे की काही वेळेला काय होतं, आपण जसा आता साइन 0 घेतला, साइन 0 0 येतो, तसाच साइन 2π जो आहे तो सुद्धा 0 येतो. म्हणजे याचा काय अर्थ होतोय की एका स्पेसिफिक वेळेनंतर त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या रिपीट होत जातात. मग तो लूप तयार होतो, तो किती एक लूप दुसरा लूप तयार होतो, तो सेम आपल्याला दिसत असेल तर अशा जो लूप आहे तिथपर्यंत जो अँगलचा डिस्टन्स असेल किंवा जो अँगल आपण कन्सिडर करतो
त्याला आपण म्हणणार आहोत पिरियडिसिटी, म्हणजे तो पिरियड असेल त्याचा. मग तो रिपीट झाला म्हणजे त्याच अँगलच्या वेळेला त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू जी ती सेम येत असेल तर ते असणार आहे त्याची पिरियडिसिटी ऑफ दॅट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. असं प्रत्येकाचं आहे, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. तर इथे कॉसचा पण 2π हा पिरियड असेल, तसंच टॅनचा आहे, टॅन कोसेक सेक कॉट यांचे पाय 2π आणि पाय असं त्यांचे पिरियड्स आहेत. त्या स्पेसिफिक याच्यानंतर ते रिपीट होतात. तसंच टॅनचं पण काय असेल डोमेन मध्ये आपण म्हणजे टॅनची जी व्हॅल्यू आहे तसं इथे पण थिटा घेतो आहोत. तसं टॅनचा जो आहे तो 2nπ + 1 अपॉन π/2 ह्या व्हॅल्यू सोडून आर आपण काही ठेवला आर मधल्या व्हॅल्यू ते चालतात. तर ह्या व्हॅल्यू का सोडतो आपण, कारण टॅन म्हणजे काय आहे साइन अपॉन कॉस, म्हणजे अपॉनला कॉस आला म्हणजे अपॉनला 0 चालत नाही. 0 चालत नाही म्हणजे याचा अर्थ काय झाला की अपॉनची जी व्हॅल्यू आहे ती केव्हा 0 होईल, म्हणजे हा जेव्हा 0 होईल. हा केव्हा 0 होईल, हा कॉस कधी 0 होतो तो π/2 ला पण 0 होतो. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की ज्या वेळेला तो 0 होईल ती व्हॅल्यू सोडून इतर व्हॅल्यूज आपण डोमेन मध्ये घेऊ शकतो आणि आपल्याला रेंज येते आर काही मिळणार आहे. तसं कोसेकचा आहे, याच्या अपॉनला साइन येतो. मग साइन केव्हा येतो जनरली पायला, 2π ला nπ ला तो येतोय. म्हणजे अशा वेळेला तो 0 होतो म्हणून ती व्हॅल्यू सोडून आर मध्ये कोणत्याही व्हॅल्यू घेऊ शकतो आणि त्यात मग जी रेंज आपल्याला मिळते ती आर -1 हा ओपन इंटरवल सोडून बाकीचे व्हॅल्यू मिळतात. तसंच सेकचे कॉटचं पण आहे, एक्झॅक्टली या दोघींचं सेम आहे आणि यांचा पिरियड जो आहे 2π या प्रकारचा पिरियड असेल. म्हणजे याला आपण म्हणणार आहोत पिरियडिसिटी, डोमेन आणि रेंज या तिघी ज्या कन्सेप्ट आहेत आपल्या 6 ते 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनशी रिलेटेड, हे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना जे आहे ते लागणार आहे. तर पुढे बघूया एक्सरसाइज 2.2. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, इफ 2 sin a is equal to 1 equal to square root of 2 cos b and π/2 less than a less than π. आता हे तुम्हाला डोमेन दिलेलं आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू कोणाच्या दरम्यान असू शकते हे दिलेलं आहे आणि b ची जी व्हॅल्यू आहे म्हणजे इथे अँगल 2 एकाच एक्झाम्पल मध्ये वापरले गेलेले आहेत. 3π/2 less than b less than 2π, then find the value of tan a plus tan b upon cos a minus cos b. मागच्या आपण 2.1 मध्ये ज्या प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले ते त्याच प्रकारचं आहे, परंतु इथे दोन अँगल एक साथ वापरले गेल्यामुळे थोडंसं वेगळेपणा याच्यामध्ये आहे. तर नेहमीप्रमाणे जर इथे दिलंय की 2 sin a is equal to 1, हा नंतरचा भाग आपण नंतर बघूयात. तर हा 2 जर तिकडे पाठवला तर sin a is equal to 1/2 आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. आता sin a आपल्याकडे आहे तर याच्यावरून आपण आपल्याला cos a पण लागतोय बघा आणि tan a पण लागतोय. आपण आधी काय करूयात तर cos a काढूयात. तर आपल्याकडे जे आयडेंटिटी आहे आपण आता जस्ट त्यांचे प्रूफ पाहिले, फंडामेंटल आयडेंटिटीज, त्यात साइन स्क्वेअर a इथे a मध्ये आहे म्हणून साइन स्क्वेअर a प्लस कॉस स्क्वेअर a इज इक्वल टू 1 ही ती आयडेंटिटी आहे. आणि याच्यानुसार आपल्याला जर समजा फक्त काढायचा फाइंड करायचा आहे कॉस a, तर आपण कॉस स्क्वेअर a जो आहे तो एका साईडला ठेवू आणि याला तिकडे पाठवूयात. तर 1 मायनस हा काय साइन स्क्वेअर a. आता या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण या ठिकाणी कॉस स्क्वेअर a इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करूयात 1 मायनस साइन आपल्याकडे आहे 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तिथे काही सॉरी त्याच्या आधी स्क्वेअर काढायला लागणार. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 2, 4 आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हा येईल 3/4. म्हणजे आपल्याला कॉस स्क्वेअर a हा मिळालेला आहे. तर आपल्याला कॉस a काय मिळणार, देअरफॉर कॉस a इज इक्वल टू, जर स्क्वेअर रूट घेतलं दोघे साईडला तर स्क्वेअर रूट ऑफ 3/2 आणि आपल्याला प्लस मायनस साइन घ्यायला लागते. ते मागील एक्झाम्पल्स मध्ये आपण पाहिलंय. मग आता आपल्याकडे ह्या दोन व्हॅल्यूज आहेत त्याच्यापैकी एकच कुठेतरी चूज करायची. तर ती चूज कशी केली जाईल, सिन्स आपल्याला दिसत आहे की या ठिकाणी a चे जे डोमेन आहे तो आहे π/2 लेस दॅन a लेस दॅन π. म्हणजे याचा काय अर्थ झाला की हा जो a आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईज होतोय, सेकंड क्वाड्रंट मध्ये, कारण 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान, म्हणजे हा सेकंड क्वाड्रंट आहे. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो, सेकंड मध्ये निगेटिव्ह, देअरफॉर कॉस a लाईज इन सेकंड क्वाड्रंट. ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट. जर ए सेकंड क्वाड्रंट मध्ये लाईज होतो तर सेकंड मध्ये देअरफॉर कॉस ए इज निगेटिव्ह म्हणजेच -√3/2 ही आपल्याला एक व्हॅल्यू मिळून गेली. आता ही जी मिळाली याच्या आधारावरती आपण साइन आणि कॉसचं डिव्हिजन जर केली तर आपल्याला टॅन देखील मिळून जातो आहे. म्हणून आपण त्यानुसार पहिले टॅन काढून घेऊया. देअरफॉर टॅन ए इज इक्वल टू साइन ए अपॉन कॉस ए आणि यात साइन आपण फाइंड केलेला आहे, सॉरी दिलेला आहे 1/2 आणि कॉस जो आहे तो आपण आता फाइंड केला -√3/2. हे कॅन्सल तर -1/√3 हा आपल्याला टॅन देखील मिळून गेलेला आहे.
आता यात लागणारा टॅन आणि कॉस येऊन गेला, कॉस हे टॅन आहे, बाकी आहे टॅन बी कॉस बी, पण त्याच्यासाठी वेगळं दिलेलं आहे. तर त्यासाठी आपण नाव कन्सिडर करणार 1 इज इक्वल टू √2 इंटू कॉस बी, म्हणजे जे कसं लिहिता येईल देअरफॉर कॉस बी इज इक्वल टू, हा याला जर इकडे पाठवला आपण तर हा 1/√2 होईल. ही टर्म जर आपण इकडे डिवाइड केली पाठवली तर डिवाइड होईल, म्हणजेच कॉस बी इज इक्वल टू 1/√2 होईल. आता कॉस बी आपल्याकडे येऊन गेलेला आहे. आपल्याला आता साइन कॉस बी आहे ऑलरेडी इथे टाकायचं आहे फक्त बस, आणि टॅन बी पाहिजे आहे, पण टॅन काढण्यासाठी आपल्याला साइनची गरज भासणार आहे, म्हणजे आपल्याला साइन बी सुद्धा काढायचा आहे. आणि परत तोच फॉर्म्युला आपण जो आता पाहिला, वी हॅव आपल्याकडे आहे साइन स्क्वेअर बी. आता हा बी मधला फंडामेंटल आयडेंटिटी इक्वल टू 1. आता याच्यामध्ये आपल्याला काढायचा आहे साइन स्क्वेअर, म्हणून साइन स्क्वेअर बी वेगळा आणि या 1 ला तिकडे याला तिकडे पाठवलं तर 1 मायनस कॉस स्क्वेअर बी होईल. त्यापैकी कॉस बी आपल्याकडे आहे तो त्यात सबस्टिट्यूट करून देऊयात. 1 मायनस 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस हा 1 काही 2, कारण स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. आणि इथे येईल क्रॉस केल्यानंतर 1/2 1 मधून हाफ गेलाय, तर हा येईल साइन स्क्वेअर बी. याच्यावरून आपल्याला साइन बी सांगता येईल. जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर प्लस मायनस 1/√2. आता परत दोन व्हॅल्यूज मिळाल्या, परंतु आपल्याला यांच्यापैकी एकच व्हॅल्यू हवी आहे कुठली तरी. मग त्यासाठी त्यांनी दिलेला आहे डोमेन बी चा, म्हणजे सिन्स इथे काय दिलेलं आहे बघा, सिन्स 3π/2 लेस दॅन बी लेस दॅन 2π, आणि म्हणून काय होईल असं झाल्यानंतर देअरफॉर बी लाईज इन विच क्वाड्रंट, 3π/2 पेक्षा मोठा आणि 2π पेक्षा लहान, म्हणजे 270 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान, म्हणजे फोर्थ क्वाड्रंट आहे, म्हणून लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन जो आहे साइन निगेटिव्ह असतो. देअरफॉर कारण आपण इथे साइन चूज करण्यासाठी हे करतो आहोत, तर साइनचा विचार करायचा, बाकीचा विचार करायची गरज नाही. तर इक्वल टू मायनस 1/√2. एकदा का हे मिळालं, पुढे आपल्याला साइन आहे कॉस आहे टॅन मिळत आहे, देअरफॉर टॅन बी इज इक्वल टू साइन बी अपॉन कॉस बी. आपल्याकडे आहेत व्हॅल्यू आता ह्या, तर यात साइन बी आहे मायनस 1/√2 आणि कॉस बी आहे 1/√2. हे दोन्ही कॅन्सल इथे काही -1, म्हणजे हा टॅन बी देखील मिळाला. आता आपल्याला ज्या आवश्यक होत्या त्या सगळ्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. टॅन ए, कॉस ए, टॅन बी, कॉस बी सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे उपलब्ध आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे आता इथे आपल्याला सेक आणि कोसेक काढायची अजिबात आवश्यकता नाही, त्यांची आवश्यकता नाही, ते काढायची गरज नसते. तर विनाकारण त्यात वेळ वाया न घालवता आपल्याकडे जे मटेरियल आहे त्याचा उपयोग करून आपण आता इथे त्या व्हॅल्यूज पुट करूया. म्हणजे त्यांनी प्रूफ करायला लावलं, काढायला लावलं, फाइंड करायला लावलं, ते कन्सिडर करूयात. कन्सिडर टॅन ए प्लस टॅन बी अपॉन कॉस ए मायनस कॉस बी इज इक्वल टू, ठेवायच्या व्हॅल्यूज. आता आपण टॅन ए फाइंड केलेला आहे. टॅन ए आपल्याकडे आहे तो आहे -1/√3. त्यानंतर प्लस टॅन बी देखील आपल्याकडे आहे. टॅन बी आपण जस्ट फाइंड केला, हा टॅन बी तो आहे इथे -1 अपॉन, नंतर कॉस ए आपल्याकडे आहे, कॉस ए इथे कॉस ए काढला आपण तो आहे -√3/2. आणि नंतर आपण कॉस बी सुद्धा आपल्याकडे होता, कॉस बी हा 1/√2 मायनस साइन त्या ठिकाणी होती. ओव्हरऑल ही मायनस साइन जी आहे ती प्लस होऊन जाईल, कारण इथे मायनस सगळे निगेटिव्ह आहेत. हा 1 किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात, 1 मायनस याला जर क्रॉस केलं तर 1 प्लस आणि मायनसचा प्लस करून टाकला तर 1 प्लस √3 अपॉनला √3 आणि अपॉन. तसंच इथे ठीक आहे, ही स्टेप आपण पुढच्या याच्यावरती सोडूयात, कारण इथे आपल्याकडे तेवढी जागा उपलब्ध नाही म्हणून. तर पुढे कंटिन्यू इज इक्वल टू, इथून पुढे कंटिन्यू सोडवतो आहे. तिथे मायनस साइन कॉमन निघेल, ती कॅन्सल होऊन जाईल. इथे 1 प्लस आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन पण एक साथ करतोय आपण, येईल हा √3. तसं इथे मायनस साइन कॉमन काढू शकतो आणि इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करता हा √6 येईल. 3 दोन्ही 6 केल्यानंतर, आणि याला दोघी स्क्वेअर रूटच्या आत आहेत म्हणून आपण मल्टिप्लाय करू शकतो. तसंच तिकडे क्रॉस केल्यानंतर +2 होईल, कारण 2 × 1 आणि अपॉनला येईल 2√2. पुढे हा मायनस मायनसचा डिव्हिजन जे आहे ती प्लस होऊनच जाईल, आणि हा 1 + √3 अपॉन हा √6 + 2
इंटू, आता हे जे दिसतात दोघे डिवाइड आहेत एकमेकांना, तर हा रेसिप्रोकल वरती जाईल 2√2 आणि हा अपॉन येईल. यानंतर पुढे हा 2√2 इथे लिहितो इन ब्रॅकेट 1 प्लस √3 आणि अपॉनला येईल हा √3 देखील पुढे लिहितो आणि हा √6 जो आहे √3 इंटू √2 आहे आणि त्या √2 ऐवजी 2 ऐवजी √2 इंटू √2 लिहिता येईल. आता हे सिम्प्लिफाय होतंय म्हणून आपण करूयात, नाहीतरी असं ठेवलं तरी सफिशियंट आहेच. त्यात आता इथून परत √2 कॉमन निघतोय बघा, म्हणजे हा 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 हा 1 प्लस √3 आणि अपॉनला हा √3 इंटू हा स्क्वेअर रूट ऑफ 2 हा कॉमन निघतोय. इथे राहतोय फक्त स्क्वेअर रूट 2 इथे हा आणि हा स्क्वेअर रूट 3, म्हणजे हे इकडे लिहिलं हे इकडे लिहिलंय. यात हा √2 कॅन्सल केल्यावर आपल्याला जे फायनल आन्सर मिळतं ते असं असणार आहे 2 इन ब्रॅकेट 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन इथला फक्त स्क्वेअर रूट ऑफ 3 राहील आणि इथे स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघूया. इफ sin a upon 3 equal to sin b upon 4 equal to 1 upon 5 and a and b are the angles in the second quadrant, then prove that 4 cos a plus 3 cos b is equal to -5. आता या एक्झाम्पल मध्ये हा जो रेशो दिलेला आहे, म्हणजे डायरेक्टली sin a किंवा sin b न देता त्यांनी त्यांचे रेशो जे आहेत ते आपल्याला या स्वरूपात दिलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की ते sin a अपॉन 3 इज इक्वल टू 1 अपॉन 5, जर समजा हे दोन कन्सिडर केले, अँड sin b अपॉन 4 इज इक्वल टू 1 अपॉन 5 या पद्धतीने. तर याच्यावरून आपल्याला त्याच्यावरून sin a निघून जाईल इक्वल टू हा 3 अपॉन 5 येईल आणि याच्यावरून sin b निघून जाईल इज इक्वल टू 4 अपॉन 5. आता आपल्याकडे sin b आहे, sin a आहे आणि आपल्याला जे लागणार आहे त्यात cos a आहे आणि cos b आहे. तर आता cos a आणि cos b जर आपल्याला मिळवायचे असतील तर आपल्याकडे फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत, त्यांच्या साहाय्याने आपण मिळवू शकतो. मग हा अँगल a आहे, आता दोघे अँगल सेपरेट आहेत, एकाला ए म्हटलं एकाला बी म्हटलेला आहे. म्हणून आपण याच्यासाठी सुरुवातीला समजा आपण जर cos b मिळवायचा असेल, cos a मिळवायचा असेल तर आपण आयडेंटिटी a साठी वापरूयात, sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a इज इक्वल टू 1. या आयडेंटिटीनुसार काय होईल, cos स्क्वेअर a आपल्याला मिळवायचा आहे 1 मायनस हा sin स्क्वेअर a आणि फायनली इथे 1 मायनस आपण जो sin a आलेला आहे 3 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर होईल इक्वल टू हा 1 मायनस स्क्वेअर ऑफ 3 इज 9 स्क्वेअर ऑफ 5 इज 25. हा याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मग जर सोडवलं 25 त्याच्यात 9 गेले म्हणजे 16 अपॉन 25. हा आपल्याला मिळालेला आहे cos a. आपण जर स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडला तर आपल्याला cos a इज इक्वल टू मिळणार आहे प्लस मायनस 4 अपॉन 5. आता इथे परत आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्यात, आपल्याला त्याच्यापैकी एकच व्हॅल्यू पाहिजे आहे. तर दिसतंय बघा, सिन्स त्यांनी दिलेला आहे की तो कोणत्या ठिकाणी अँगल ए जो आहे तो लाईज होतोय इन सेकंड क्वाड्रंट म्हटलेला आहे. म्हणजे सिन्स ए लाईज इन, म्हणजे ए आणि बी दोघी त्याच्यात लाईज होतात ऍक्च्युअली, लाईज इन सेकंड क्वाड्रंट. जर तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे तर आपल्याला अशा वेळेला cos a जो आहे तो काय मिळणार आहे, कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये cos जो आहे तो निगेटिव्ह असतो, तिथे फक्त साइन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक जो आहे तोच पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणून cos a इज इक्वल टू -4 अपॉन 5 हे असं आपल्याला मिळत आहे. हा cos a मिळाला, sin a आपल्याकडे ऑलरेडी होता, आता sin b आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि आपल्याला मिळवायचं आहे cos b. तर नाव परत फंडामेंटल आयडेंटिटी फक्त ती अँगल b साठीची, sin स्क्वेअर b प्लस cos स्क्वेअर b इज इक्वल टू 1. यात आपल्याला sin b आहे, cos b मिळवायचा आहे म्हणून cos स्क्वेअर b इज इक्वल टू 1 मायनस sin स्क्वेअर b होईल. त्यानंतर दोघे साईडला स्क्वेअर रूट घेतलं किंवा नंतरही घेतलं स्क्वेअर रूट तरी चालणार आहे आणि हा स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस sin स्क्वेअर b इथे येईल 1 मायनस आणि sin b आपल्याकडे आहे 4 अपॉन 5. ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली 4 अपॉन 5 त्याचा स्क्वेअर. स्क्वेअर घेतल्यावरती आपल्याला 1 मायनस हा 16 आणि अपॉनला 25 मिळेल. अगेन आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर 9 अपॉन 25. हा आपला cos b आहे आणि स्क्वेअर रूट जर काढला आपण इथे तर आपल्याला मिळेल प्लस -3 अपॉन 5. हा आहे आपला cos b. त्याच्यापैकी आता cos b मध्ये पण दोन व्हॅल्यू आलेले आहेत, त्याच्यापैकी एक प्लस आणि एक मायनस असेल तर मग कोणती कन्सिडर करायची, तर परत दिसतंय सिन्स b लाईज इन सेकंड क्वाड्रंट.
जर तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे तर परत आपल्याला तसंच म्हणावं लागेल याच्यानुसार की कॉस बी इज इक्वल टू मायनस व्हॅल्यू आपल्याला मिळेल, कारण कॉस हा सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो. आता बघा आपल्याकडे सगळे व्हॅल्यू येऊन गेलेले आहेत. आता ज्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत त्या आपण टाकणार आहोत. या त्यांनी दिलेले आपल्याला शो करायला लावलं त्याच्या एलएचएस मध्ये. म्हणून कन्सिडर एलएचएस आहे आपला 4 कॉस ए प्लस 3 कॉस बी इज इक्वल टू 4 कॉस ए जो आहे तो काय आता बघा 4 कॉस ए काय आहे 4 कॉस ए म्हणजे ते 4 आणि कॉस ए आहे आपल्याकडे कॉस ए आहे -4/5 आणि पुढे प्लस ही प्लस साईड कंटिन्यू 3 कॉस बी काय आहे बघा कॉस बी आपण काढला -3/5 तर हा करेल -16/5 4 चौक 16 आणि हा -3 9/5 ही ऍडिशन जर आपण केली तर ही आपल्याला मिळते -25/5 कारण छेद समान आहे आणि 5 ने जर भाग दिला तर आपल्याला मिळते -5 म्हणजे आपण बरोबर शो केलेला आहे की 4 cos A प्लस 3 cos B इज इक्वल टू -5. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. हा क्वेश्चन असा आहे बघा इलिमिनेट थिटा फ्रॉम द फॉलोइंग. आता थिटा इलिमिनेट करायचा आहे. आता अशा वेळेला आपल्याला ते दिलेलं एक्सप्रेशन जे पण आहे एक्स आणि वाय मध्ये आहे शिवाय थिटा मध्ये दिसत आहे. थिटा इलिमिनेट करायचा याचा अर्थ त्या जे पण आपला आन्सर असेल याच इक्वेशनला ते सॅटिस्फाय करणारा किंवा यांनाच रिप्रेझेंट करणारा असं इक्वेशन्स आपल्याला शेवटी तयार करायचं की जे फक्त एक्स आणि वाय मध्ये असेल ज्याच्यामध्ये आपल्याला थिटा दिसायला नको. थिटा इलिमिनेट करायचा आहे थोडक्यात. मग आपल्याकडे ज्या फंडामेंटल आयडेंटिटीज आपण शिकलेलो आहोत 3 फंडामेंटल आयडेंटिटीज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. तर या सगळ्यांमध्ये आपण एक ऑब्झर्वेशन केलं असणार तर सगळ्या ठिकाणी स्क्वेअर आहे. मग आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्म त्याला आणणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण त्यांना त्या स्क्वेअर मध्ये आणल्यानंतर त्या आयडेंटिटीज वापरून सिम्प्लिफाय करून आपल्याला काही ना काहीतरी असं मिळेल की ज्यात एक्स आणि वाय मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. तर बघूयात एक्झाम्पलच्या थ्रू आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. जसं की आता ते दिसतंय बघा हा 3/x इथे जर केला आणि इथे y/4 केला तर काय होईल बघा x/3 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा सेक थिटा आणि y/4 इज इक्वल टू टॅन थिटा. मग आता इथे टॅन आणि सेक यांचं रिलेशन असलेला एक आयडेंटिटी आहे. आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे जी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आहे जी इथे पण आपल्याला अप्लाय करायला लागणार आहे. मग यात काय दिसतंय की इथे जर 1 मला आणायचं असेल तर यात मी याला त्या साईडला पाठवला तर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा येतो. म्हणजे आपण प्रत्येक फंडामेंटल आयडेंटिटीला या पद्धतीने कन्वर्ट करू शकतो किंवा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये त्याला आपण जे त्याचे जे दिलेला फॉर्म्युला आहे जो स्टँडर्ड आहे त्याला आपण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. जसं की आता इथे आपला हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे परंतु मी याला त्या साईडला पाठवला तर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा हा 1 मिळतोय. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या फॉर्म्युल्याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहू शकतो किंवा दर्शवू शकतो रिप्रेझेंट करू शकतो. तर यात सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा केल्यावरती आपल्याला 1 मिळतोय म्हणजे याचा अर्थ इथे थिटा राहत नाही इलिमिनेट होऊन जातो. मग तसंही त्याला 2 टर्म मिळालेले आहेत. एक सेक थिटाची टर्म आहे एक टॅन थिटाची टर्म आहे. मग आपण अशा वेळेला काय करणार स्क्वेअरिंग अँड सबट्रॅक्टिंग म्हणजे आपण करणार आहोत स्क्वेअरिंग अँड सबट्रॅक्टिंग. सबट्रॅक्टिंग करण्याचं कारण तुम्हाला इथे दिसतं की आपण हे दोघी सबट्रॅक्ट केली तर आपल्याला 1 आन्सर मिळतं. म्हणून आपण काय करणार स्क्वेअरिंग केली x/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस y/4 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअरिंग पण करतोय आणि सबट्रॅक्टिंग पण करतोय. तसंच लेफ्ट हँड साईडचं झाल्यानंतर राईट हँड साईडला आपण सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. इथे स्क्वेअर काढला तर x स्क्वेअर अपॉन 9 3 चा स्क्वेअर मायनस हा y/16 इक्वल टू हा 1 डायरेक्टली जसं आपण म्हटल्याप्रमाणे युझिंग फंडामेंटल आयडेंटिटी नंबर 2 डायरेक्ट 1 येईल. पुढे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात किंवा हा बघा इथे जर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं या स्टेपला तर काय होईल सोड 16x हा 9 y² आणि हा सोडणं 44 आहे म्हणजे पूर्ण भागिले आला असता इथे 144 इज इक्वल टू 1 आहे. याला फक्त तिकडे पाठवा तर 16x² मायनस 9y² इज इक्वल टू 144. हे आपल्याला इलिमिनेट झाला म्हणजे याच्यामध्ये आपला थिटा दिसत नाहीये. आपलं फायनली जे आन्सर आलंय ते एक्स आणि वाय मध्ये आलेला आहे हा त्याचा मिनिंग झाला. अशा पद्धतीने आपण थिटा इलिमिनेट करतो. नेक्स्ट बघत तर हे साइन आणि कॉस मधला आहे म्हणजे अशा वेळेला आपल्याला 100% साइन आणि कॉसचा जो रिलेशन आहे
साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ती इथे अप्लाय करायला लागणार आहे. पण त्यात तत्पूर्वी दुसऱ्या मेथडने याला आपण सॉल्व्ह करू शकतो. जर आपण इथे कॉस थिटा आणि साइन थिटा हा संपूर्णच जर आपण व्हेरिएबल मानला तर त्यांचे कोएफिशिएंट इक्वल करून आपण सायमल्टेनियस इक्वेशन ज्या पद्धतीने सॉल्व्ह करतो त्या मेथडने करता येईल किंवा त्याच्यापेक्षा सोपा पर्याय आपल्याकडे आहे स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग 1 and 2. आता स्क्वेअरिंग आणि ऍडिंग का करण्यात आलं तर इथे एक प्लस साइन इथे मायनस साइन आहे म्हणजे हा ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाईल. कुठला तरी एक कॅन्सल होईल म्हणण्यापेक्षा कोएफिशिएंट सारखा येऊन जाईल आणि आपण त्याला सिम्प्लिफाय केलं तर आपला साइन थिटा वेगळा काढता येईल किंवा कॉस थिटा वेगळा काढता येईल किंवा ऑटोमॅटिकली आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे फंडामेंटलचा पहिल्या क्रमांकाचा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 तो अप्लाय करून तो इलिमिनेट थिटा होऊ शकतो. म्हणून आपण त्या पद्धतीने स्क्वेअरिंग आणि ऍडिंग करतो आहोत. तर स्क्वेअरिंग आणि ऍडिंग केल्यावरती काय होईल बघा. स्क्वेअरिंग केल्यावरती एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू तशी यांची स्क्वेअरिंग कशी यांची स्क्वेअरिंग करणार आपण इथे येईल 4 साइन थिटा मायनस 5 4 कॉस थिटा आहे 4 कॉस थिटा मायनस 5 साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर त्यानंतर प्लस सेकंड टर्म आहे आपली 4 साइन थिटा मायनस 5 प्लस 5 आहे प्लस 5 कॉस थिटा आणि ब्रॅकेट स्क्वेअर. आपण स्क्वेअरिंग आणि ऍडिंग केली त्या पद्धतीने. पुढे आता बघा याला सिम्प्लिफाय करायची तर गरज नाही यालाच फक्त सिम्प्लिफाय करायचं ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून. तर हा 16 कॉस स्क्वेअर थिटा कारण ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्म इंटू 2 टाइम्स सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर या पद्धतीने 5 20 आणि तो 40 साइन थिटा कॉस थिटा असे लिहिता येईल प्लस इथे याचा स्क्वेअर म्हणजे 25 फायचा स्क्वेअर आणि हा साइनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अशा पद्धतीने. हे फक्त झालं पहिल्या ब्रॅकेटचं सिम्प्लिफिकेशन. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर तो त्या ठिकाणी अप्लाय केला आहे. सेम वे इथे अप्लाय करायचा आहे. हा 16 साइन स्क्वेअर थिटा प्लस 5 20 दुनी 40 साइन थिटा कॉस थिटा कारण 2 टाइम ए इंटू बी असं असतं ना त्या पद्धतीने आणि प्लस इथे 25 कॉस स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर घ्यायला लागतो सेकंड टर्म. यात जर ऑब्झर्व केला असता व्यवस्थित तर हा याच्यातनं ही जी टर्म दिसते ही टर्म आणि याच्यात जी टर्म आहे 16 साइन स्क्वेअर थिटा यातनं 16 कॉमन निघतोय. जर 16 कॉमन काढला तिथे साइन स्क्वेअर थिटा आधी लिहितो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा फक्त उरतो आहे. आणि अजून ऑब्झर्वेशन केल्यावरती लक्षात येईल की ही जी टर्म आहे ही टर्म इथे मायनस प्लस मायनस प्लस सेम आहे प्लस मायनस म्हणजे तो कट होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर ह्याला इथे 25 कॉमन निघतोय बघा याच्यामध्ये मग इथे प्लस 25 कॉमन काढला इथे पण उरणार आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. फायनली परत आपल्याकडे आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ती आहे 1 युझिंग फर्स्ट आयडेंटिटी आणि प्लस 25 हा सुद्धा 1 बिकॉज फंडामेंटल आयडेंटिटी. आणि मग या दोघांची बेरीज होईल 16 आणि 25 तर इथे आपल्याला मिळतो आहे 41 म्हणजे आपल्याला फायनली याच्यातनं सुद्धा थिटा जो आहे तो इलिमिनेट करता आलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 40. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट हे त्याच पद्धतीचं आहे फक्त इथे आता वापरायचा आहे तो या प्रकारची आयडेंटिटी कारण ते सेक आणि टॅनचं रिलेशन आहे. पण त्यात तत्पूर्वी आपण यांना वेगळं वेगळं करूया. जसं की आता इथे हा 3 इकडे आणला 2x मायनस 3 होईल इक्वल टू होईल -4 टॅन थिटा. त्याच पद्धतीने इथे देखील हा 5 जर इकडे आणला तर 3y मायनस 5 इज इक्वल टू 3 सेक थिटा. त्यानंतर या -4 ला इकडे आणला तर 2x मायनस 3 अपॉन ला होईल -4 इक्वल टू टॅन थिटा. जसं आपण इथे वेगळं केलेलं आहे आपण सेक थिटा वेगळा केला टॅन थिटा वेगळा केला तसं इथे पण आपण करतो आहोत सिम्प्लिफाय करताना. तेवढं लक्षात घ्या इथे हेच का वेगळी करतो कारण त्याचं स्क्रीनिंग केल्यावरती आपल्याला आयडेंटिटी आपल्याला फॉर्म करता येते त्याच्यातला फॉर्म्युला तयार होतो म्हणून आपण असं करतो. तर परत बघा स्क्वेअरिंग केली आणि सबट्रॅक्टिंग केली. आता आपण स्क्वेअरिंग याची यातनं हे सबट्रॅक्ट करतोय लक्षात घ्या. याला 1 आणि याला आपण सेकंड म्हणूयात तर काय होईल बघा स्क्वेअरिंग अँड सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 2 मधून 1 काढायचं लक्षात घ्या. हा कारण फॉर्म्युले आपले जर पार्ट असतील तरच आपल्याला लक्षात येईल की सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा हा 1 येतो. म्हणून अशा वेळेला फॉर्म्युला लक्षात ठेवा
तर इथे काय होईल 3y मायनस 5 अपॉन 3 ही टर्म आधी असेल स्क्वेअर प्लस आपण सबस्ट्रॅक्टिंग म्हणतो आहोत मायनस, तर यातनं हा 2x मायनस 3 मायनस 4 ही लेफ्ट हँड साईडची स्क्वेअरिंग आणि सबस्ट्रॅक्टिंग केली आपण. लेफ्ट हँड साईड. आता राईट हँड साईड घ्यायची आहे, तर इथे येईल सेक स्क्वेअर थिटा ही आणि मायनस टॅन स्क्वेअर थिटा. तर फायनली तो आपल्याला 1 मिळतो आहे आयडेंटिटीनुसार. आणि याला असंच राहू द्या, याला अजून सिम्प्लिफाय करता येणार नाही. 3 ब्रॅकेट स्क्वेअर, फक्त हा मायनसचा स्क्वेअर येतो पॉझिटिव्ह येतो म्हणून याला फक्त आपण +4 लिहून घेऊया ब्रॅकेट स्क्वेअर आणि इक्वल टू फक्त 1 येईल. आणि इथे सुद्धा आपला थिटा जो आहे तो इलिमिनेट झालाय, कारण सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा जो आहे तो 1 येतो युझिंग फंडामेंटल आयडेंटिटी नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 अँड क्वेश्चन नंबर 7 बघूया. क्वेश्चन नंबर 5 काय म्हटलं बघा, इफ 2 sin स्क्वेअर थिटा प्लस 3 sin थिटा इज इक्वल टू 0 फाइंड द परमिसिबल व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा. आता कॉस थिटाच्या काय परमिसिबल अशा साइन थिटाच्या व्हॅल्यूवरून आपण कॉस थिटा जो आहे तो ठरवणार आहोत. तो थिटा कशा टाईपचा असू शकतो हे आपल्याला त्याच्या रेंज वरून कळणार आहे. तर एक तर हे साइन मध्ये असणं गरजेचं आहे किंवा कॉस मध्ये असणं गरजेचं आहे. जसं हे पुढचं एक्झाम्पल एक कॉस आणि साइन दोघींमध्ये आहे, त्याला एक तर कुठेतरी साइन मध्ये आणणं गरजेचं असतं किंवा कॉस मध्ये आणणं गरजेचं असतं. तर बघूया जे काही दिलेलं आहे 2 sin स्क्वेअर थिटा प्लस 3 sin थिटा इज इक्वल टू 0. कधीही फॅक्टराइज करत असताना काही करताना पहिलं आपलं काम असतं की त्याच्यामध्ये एखादा फॅक्टर जो आहे तो कॉमन आहे का ते चेक करणं. इथे कॉमन फॅक्टर आपल्याकडे आहे साइन थिटा. जर आपण साइन थिटा कॉमन काढला तर इथे येईल 2 sin थिटा आणि प्लस 3, कारण हे संपूर्ण आपण कॉमन काढलेलं आहे. त्यानंतर इथे पॉसिबल येऊ शकतं की साइन थिटा इज इक्वल टू 0 और 2 sin थिटा प्लस 3 इज इक्वल टू 0, म्हणजे 2 sin थिटा इज इक्वल टू -3 किंवा sin थिटा इज इक्वल टू -3/2. याला जर आपण इकडे पाठवलं तर आता ही व्हॅल्यू शक्य नाहीये, कारण आपल्याला माहिती आहे बट -1 लेस दॅन इक्वल टू sin थिटा, कारण रेंज आहे साइनची ती 1 आणि -1 च्या दरम्यान. त्यामुळे हे शक्य होणार नाही फॉर ऑल थिटा बिलॉंग्स टू आर यासाठी म्हणून. तर मग ही व्हॅल्यू जी आहे देअरफॉर sin थिटा नॉट इक्वल टू -3/2 ही व्हॅल्यू चालणार नाही. आता ही व्हॅल्यू चालणार नाही, मग कुठली चालू शकते तर ती आहे sin थिटा इज इक्वल टू 0. आणि sin थिटा 0 कधी कधी येतो व्हेन थिटा इज इक्वल टू n पाय फॉर ऑल n बिलॉंग्स टू i. थिटाची व्हॅल्यू जेव्हा जेव्हा n पाय असते तेव्हा तेव्हा ती व्हॅल्यू 0 मिळते. आपल्याला त्याच्या पिरियडिसिटीनुसार माहिती आहे. मग आता इथे n पाय कॉस कधी येतो, म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू आपल्याला एकतर -1 मिळतो किंवा 1 मिळतो जेव्हा तो थिटा n पाय असतो त्यावेळेला. म्हणजे फायनली आपला कॉस थिटा जो आहे तो पॉसिबल व्हॅल्यूमध्ये +-1 असा मिळू शकतो. हा त्या प्रश्नाचा मिनिंग होता आणि हे त्याचं आन्सर. पुढे फाइंड द अॅक्यूट अँगल थिटा सच दॅट 2 cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 3 sin थिटा. मी म्हटल्याप्रमाणे दोघी जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ते साइन पण दिसतोय कॉस पण दिसतोय, परंतु आपल्याला एक तर साइन मध्ये असणं गरजेचं आहे किंवा कॉस मध्ये असणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी साइन आणि कॉस दोघे दिसत आहेत. आणि एका ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं कन्व्हर्शन दुसऱ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये करण्यासाठी आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटी जर यूज करायची असेल तर स्क्वेअरची गरज भासते. इथे एक टर्म स्क्वेअरची आहे, जर नसली असती तर आपल्या दोघी साईडला स्क्वेअरिंग करायला लागलं असतं, परंतु इथे ऑलरेडी एक टर्म जी आहे ती स्क्वेअरिंग मध्ये आहे. म्हणून आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे sin स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, याच्यानुसार आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा जो आहे तो मिळणार आहे 1 मायनस sin स्क्वेअर थिटा. मग ती व्हॅल्यू टाकून देऊयात. तर इथे येईल 1 - sin स्क्वेअर थिटा इक्वल टू 3 sin थिटा. आता संपूर्ण साइन मध्ये झालं, आपल्याला थोडा अजून सिम्प्लिफाय करूयात. इथे येईल 2 मल्टिप्लाय केल्यावरती 2 - 2 sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 आणि त्या याला पण इकडे आणतो तो -3 sin थिटा होईल इक्वल टू राहील 0. ही टर्म मी या साईडला घेऊन आलो म्हणजे ती मायनस झाली आहे. याला मायनस साईन जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा 2 sin स्क्वेअर थिटा ही मायनसची प्लस होईल, ही मायनसची देखील प्लस होईल. तसं करण्यामागचं कारण असं की आपण जनरली साइन स्क्वेअर म्हणजे जो व्हेरिएबल आहे जो मेन आपला पॉवर असलेला त्याची साइन पॉझिटिव्ह असणं थोडं चांगलं असतं, सोडवायला इझी जातं. आणि हा -2 म्हणजे इक्वल टू 0. बाकी पुढे हे क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये आलेला आहे. जसं आपण पूर्वी 10वीला शिकलेलो आहोत त्याच्यात जर मी व्हेरिएबल याला x मानून घेतला पूर्ण साइन थिटा तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतं. याच्यात -2 इंटू हा 2 म्हणजे -4 त्यांचं प्रोडक्ट असायला पाहिजे आणि मधल्या टर्मची फोड करताना आपल्याला 3 + -3 मिळायला हवा, म्हणजे +3 मिळायला हवा. ज्यात मग 2 असे नंबर्स मिळवा की ज्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो 4 येईल आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जी आहे ती म्हणजेच ही साइन आपण याला दिली 4 × 4 म्हणजेच 4 - 1 हा 3 येतो. त्या पद्धतीने येथे येईल 2 sin स्क्वेअर थिटा
प्लस याच्या ऐवजी आता ह्या नंबरची आपण फोड केली ती 4 साइन थिटा आणि मायनस साइन थिटा आणि हा -2 ॲज इट इज इक्वल टू 0. आपण या पूर्ण याच्याबद्दलची फोड केली ते टाकलेली आहे. इथून 2 कॉमन निघतोय, साइन थिटा कॉमन निघतोय. इन ब्रॅकेट काय राहील, फक्त हा साइन थिटा. त्यानंतर इथे +2 राहील कारण 4 साइन थिटा आहे त्याच्यामध्ये 2 साइन थिटा कॉमन काढला आहे. मायनस इथे मायनस साइन कॉमन निघेल, साइन थिटा प्लस मायनस साइन कॉमन काढल्यामुळे ही मायनस साइन जी आहे ती पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि हा ब्रॅकेट रिपीट झालाय तो होतोच, व्हायलाच हवा. तर आपण आपलं सबस्टिट्यूशन जे आहे जे फॅक्टर शोधले ते करेक्ट आहे असं म्हटलं जाईल. त्यामध्ये इथे सेकंड येईल 2 साइन थिटा -1. इथे 1 आहे जर काहीच नसेल तर, म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने हा कॉमन फॅक्टर काढल्यावर 2 साइन थिटा आणि -1 असं मिळालेला आहे. यात मग दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 आहे, म्हणजे याचा अर्थ दोघींपैकी एक जो आहे तो 0 आहे हा त्याचा अर्थ होतो, किंवा दोघी 0 असू शकतात. पुढे येईल साइन थिटा इज इक्वल टू -2. इथे दिसतंय -2 आणि इथे 2 साइन थिटा इज इक्वल टू 1 आणि साइन थिटा इज इक्वल टू 1/2. या दोन पॉसिबल व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. बट आपल्याकडे अजून एक रिलेशन आहे, बट -1 लेस दॅन साइन थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू 1. कारण आपल्या रेंजनुसार साइन थिटाची व्हॅल्यू जी आहे ती -1 आणि 1 च्या दरम्यानच येते. त्यानुसार साइन थिटा जो आहे तो आपल्याला -2 जो आहे तो चालणार नाही, कारण तो -1 पेक्षा लहान होऊन जातो. आपल्याला -1 पेक्षा मोठेच अंक पाहिजे आहे, त्याच्यापेक्षा तो लेस आहे म्हणून चालणार नाही. मग आपलं फायनली जे आन्सर असेल ते असणार आहे साइन थिटा इज इक्वल टू 1/2. हे असणार आहे आपलं फायनल साइन थिटाची जी आहे अक्यूट अँगल. सॉरी, आपल्याला थिटा पण काढायचा आहे. साइन थिटा निघाला आणि 1/2 तो कधी येतो, साइन π/6 ला, π/6 किंवा 30 डिग्री किंवा π/6 ला तो येऊ शकतो. म्हणून या ठिकाणी साइन थिटा इज इक्वल टू 1/2 हा साइन π/6 ला येतो. म्हणून थिटा इज इक्वल टू आपल्याला भेटतो आहे π/6. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 10. इफ कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इज इक्वल टू 5 देन इव्हॅल्युएट सेक थिटा. बघा आता इथे कोसेक मध्ये सेक नाही, कॉट मध्ये सेक नाही, परंतु तरीही सुद्धा आपल्याला तरी सेक काढायला लावलेला आहे. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जसं इथे स्क्वेअर असल्याशिवाय आपण फंडामेंटल आयडेंटिटी जी आहे ती वापरू शकत नाही आहोत. परंतु इथे सेक दिसत नाहीये किंवा सेकचा रेसिप्रोकल पण दिसत नाहीये. म्हणून अशा वेळेला आपण जनरली काय करतो की त्याचा रेसिप्रोकल तरी कमीत कमी त्याच्यामध्ये असायला हवा होता, तो नाही. म्हणून आपण अशा वेळेला याला आपल्याकडे ज्या रिलेशन्स आहेत बिटवीन इंटर रिलेशन बिटवीन 2 or 3 or 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे त्यांच्यातलं एकमेकांचं सोबतचं जे रिलेशन आहे ते आपण इथे वापरूयात. तर 1/2 हा साइन थिटा आपल्याला लिहिता येईल, कारण तो रेसिप्रोकल आहे कोसाईचा आणि हा रेसिप्रोकल आहे टॅनचा, किंवा याला कॉस अपॉन साइन आपल्याला लिहिता येईल. असं लिहिण्यामागचं कारण एकच आहे की आपल्याला इथे आपल्याला साइन किंवा कॉस मध्ये आणणं गरजेचं आहे, कारण कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे म्हणून. मग इथे काय येईल, हा 1 प्लस कॉस थिटा आणि आपल्याला येईल साइन थिटा इक्वल टू 5. आता पुढे हा साइन थिटा जो आहे आपण त्या साईडला पाठवूयात. तर 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू येईल 5 साइन थिटा. मग आता परत आपल्याला गरज आहे ती स्क्वेअरची, त्याशिवाय आपण आयडेंटिटीज वापरू शकत नाही आहोत. म्हणून आपण अशा वेळेला काय करतो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. दोघी साईडला ज्या वेळेला आपण स्क्वेअरिंग करणार आहोत त्यावेळेला इथे येईल 1 प्लस कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हा याचा स्क्वेअर 25 आणि हा साइन स्क्वेअर थिटा. आता आपण स्क्वेअरिंग कशासाठी केली आहे की आपल्याला सगळं आन्सर जे आहे ते कॉस मध्ये आणायचं आहे, जेणेकरून हा साइन पण कॉस मध्ये कन्वर्ट होण्यासाठी आपल्याला आयडेंटिटीची जी गरज असते त्यानुसार आपल्याकडे आहे फॉर्म्युला 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे आपला आता संपूर्ण कॉस मध्ये कन्वर्ट झालं. आपण स्क्वेअर काढून घेऊयात. तर 1 प्लस 2 कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याला लिहिता येईल, कारण हे प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय केला आहे. पुढे याला 1 प्लस 2 कॉस थिटा आणि प्लस कॉस स्क्वेअर थिटा असंच राहू द्या. इथे मध्ये मल्टिप्लाय केलं 25 हा -25 कॉस स्क्वेअर थिटा. हा 25 मायनस जो इकडे आल्यावरती पॉझिटिव्ह होईल, म्हणजे 25 कॉस स्क्वेअर थिटा प्लस हा कॉस स्क्वेअर थिटा इथे लिहिला. नंतर हा प्लस 2 कॉस थिटा, हा +1 आणि हा मायनस इकडे आल्यानंतर 25 मायनस होईल, तो निगेटिव्ह लिहिला आहे. याला सिम्प्लिफाय करूया. 25 आणि हा +1 तर 26 कॉस स्क्वेअर थिटा प्लस हा 2 कॉस थिटा आणि हा येईल -24 इज इक्वल टू 0. आता यात आणखी एक गोष्ट दिसते, प्रत्येकामध्ये 2 आहे. 13 26
बे बाय दुने 24. मग आपण अशा वेळेला काय करतो, डिव्हाइड बोथ द साइड बाय 2 ने डिवाइड करूया. डिवाइड केलं 13 cos स्क्वेअर थिटा प्लस हा 2 कॅन्सल होऊन फक्त राहील cos थिटा आणि ते -12 इक्वल टू 0. आता परत आपल्याला फॅक्टर्स पडायचे आहेत. आता इथे फॅक्टर्स आरामात पडतात कारण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालंय आणि हेच दोघे त्याचे फॅक्टर आहेत 13 आणि 12. कारण त्यांचा प्रोडक्ट बरोबर तुम्हाला तोच मिळेल. 13 - 12 बरोबर 1 मिळतोय. म्हणजे तेच फॅक्टर आपल्याला मिळाले आणि हा -12 म्हणजे आपण मधल्या पदाची जी फोड केलेली आहे ती अशा पद्धतीने केली. फॅक्टर ते डायरेक्ट मिळून गेले. पुढे 13 कॉमन, cos थिटा कॉमन. इथे काही cos थिटा प्लस 1 कारण कॉमन काढला. इथे मायनस साइन कॉमन, 12 कॉमन इन ब्रॅकेट cos थिटा आणि मायनस कॉमन काढल्यामुळे इथे पॉझिटिव्ह प्लस 1 इक्वल टू 0. हा ब्रॅकेट रिपीट होतोच. तो परत आपण कॉमन काढूयात. तर cos थिटा प्लस 1 आणि सेकंड ब्रॅकेट 13 cos थिटा -12 इज इक्वल टू 0. त्यानंतर आता दोघी ब्रॅकेट पैकी एक ब्रॅकेट जो तो 0 असेल. आपण मागील प्रमाणे सोडवतो आहोत. एक्झॅक्टली सेमच प्रोसेसने जातो आहोत. आपल्याकडे जे कन्सेप्ट आहेत तेच वापरून आणि इथे परत cos थिटा इज इक्वल टू -1 येईल आणि इथे cos थिटा इज इक्वल टू हा तिकडे पाठवला पॉझिटिव्ह झाला, हा इकडे आला तर डिवाइड झाला म्हणजे 12/13. यापैकी त्यांनी आपली म्हटलंय आपल्याला सेक थिटा फाइंड करायचा आहे. आता सेक थिटा जर फाइंड करायचा असेल तर आपल्याला ऑफकोर्स या व्हॅल्यूचा विचार करायला लागणार आहे. आता हा -1 आणि हा इकडे आहे cos थिटा इज इक्वल टू 12/13. तर यांच्यापैकी एकच व्हॅल्यू आपल्याला कुठेतरी कन्सिडर करता येणार आहे. मग आता आपल्याला जर इथे डायरेक्ट सेक थिटा जो आहे तो डायरेक्ट मिळेल. सेक थिटा याचा रेसिप्रोकल असल्यामुळे इक्वल टू येईल 1/-1 म्हणजेच सेक थिटा आपल्याला इथे -1 मिळतो आहे. पहिली गोष्ट इकडे तर याचा रेसिप्रोकल असल्यामुळे हा सुद्धा जर इथे मी सेक थिटा मला काढायचा असेल तर मी यांची आदला बदल करेल तर 13/12 म्हणजे आपल्याला जे फायनली म्हटल्याप्रमाणे जसं मी मागे म्हटलं की यांच्यापैकी कुठेतरी एकच व्हॅल्यू आपल्याला घेता येणार आहे किंवा ही पॉसिबल नाहीये. त्याचं कारण आहे कारण ज्यावेळेला सेक थिटा इक्वल टू -1 असेल याचा म्हणजे cos थिटा इक्वल टू -1 असेल त्यावेळेला साइन जो आहे तो 0 होतो. साइन 0 ज्या वेळेला होतोय त्यावेळेला थिटा ज्यावेळेला साइनचा थिटा काहीतरी असेल त्यावेळेला ती -1 जेव्हा येतं ना आन्सर तेव्हा कॉसचा डिफाईन होतोय -1 म्हणजे याचा अर्थ असा होतोय की जेव्हा साइन थिटा जो पण असेल हा ज्यावेळेला -1 होतो तेव्हा हा 0 येतोय. म्हणजे हा थिटा जर आपण कन्सिडर केला cos थिटा -1 तर साइन थिटा हा 0 आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे टर्म जी आहे ती त्यावेळेला डिफाईन होणार नाही. म्हणजेच व्हेन सेक थिटा इज इक्वल टू -1 cosec theta and cot theta are not defined. याचा मिनिंग परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. काहींना समजलं नसेल कारण आपल्या त्या आयडेंटिटीज आहेत आपण ज्या प्रूव्ह करतो त्यानुसार हा cos थिटा जो आहे तो जर -1 असेल तर त्या वेळेला साइन थिटा जो आहे तो 0 होईल आणि साइन थिटा ज्या वेळेला 0 होतो याचा अर्थ तो अपॉनला 0 येतो. cosec थिटा म्हणजेच 1/sin थिटा आणि अपॉनला 0 जो आहे ती नॉन आपण म्हणतो म्हणजे नॉट डिफाईन. त्या टर्म ज्या आहेत त्या एक्झिट होत नाही. मिनिंगलेस टर्म आपण त्यांना म्हणतो थोडक्यात. तर त्या टर्म डिफाईन होत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी जे आहे ते साइन थिटा इक्वल टू 0 सांगणार नाही. म्हणून ती न पकडता आपण फक्त आपला आन्सर फायनल जे असेल ते हे असेल की सेक थिटा इज इक्वल टू 13/12. या एक्झाम्पल सोबतच आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. यानंतर उर्वरित जो भाग आहे एक्सरसाइज 2.2 चा तो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत.